मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे संतुलित आहार म्हणजे शरीरासाठी इंधन. काय ते बघूया. आजच्या धावपळीच्या युगात आरोग्य टिकवण्यासाठी संतुलित आहार हीच खरी गुरुकिल्ली आहे. बघूया काय ते. अनेकदा आपण डाएट म्हणजे वजन कमी करण्याची पद्धत असे समजतो, परंतु पोषणशास्त्र सांगते की योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारचा आहार हा शरीराला ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक स्थैर्य देणारा आधारस्तंभ आहे. अरे वा. बघूया मित्रांनो काय ते. संतुलित आहार म्हणजे काय? संतुलित आहार म्हणजे शरीराच्या गरजेनुसार सर्व अन्न घटक योग्य प्रमाणात घेणे. यात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, चरबी, जीवनसत्वे, खनिजे आणि पाणी याचा समावेश आवश्यक असतो. पोषणतज्ज्ञांच्या मते प्रौढ व्यक्तीच्या दैनंदिन आहारात काय असायला हवे बघूया. 50 ते 60% कार्बोहायड्रेट्स म्हणजे भात, गहू, ज्वारी, बाजरी आणि 10 ते 15% प्रथिने म्हणजे डाळी, कडधान्ये, अंडी, दूध, मासे वगैरे. 20 ते 30% निरोगी चरबी, सुकामेवा, बिया, तीळ, शेंगदाणे, तेल वगैरे आणि पुरेसे जीवन आणि खनिजे, फळे, पालेभाज्या आणि 2 ते 3 लिटर शुद्ध पाणी असावे. व्हेरी गुड. संतुलित आहाराचे महत्त्व काय बघूया मित्रांनो. ऊर्जा आणि कार्यक्षमता. शरीराला रोजच्या हालचालीसाठी व मेंदूच्या कार्यासाठी सतत ऊर्जा आवश्यक असते. रोगप्रतिकारक शक्ती. जीवनसत्व सी, ई व झिंकसारखी खनिजे शरीरासाठी रोगाविरुद्धची लढाऊ क्षमता वाढवतात. फार छान. हाडे व स्नायूचे आरोग्य. कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्व डी हे हाडे मजबूत ठेवतात. छान. मानसिक स्वास्थ्य. ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि संतुलित साखरेमुळे मन शांत, एकाग्रता आणि झोप सुधारते. व्हेरी गुड. आधुनिक आहारातील धोके. आधुनिक आहारातील धोके. फास्ट फूड, शीतपेय, जास्त प्रमाणातील साखर व मीठ हे रिकाम्या कॅलरीजचे स्रोत आहेत. हे लठ्ठपणा, मधुमेह व उच्च रक्तदाब इत्यादी हृदयरोगांची शक्यता वाढवतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येत जीवनशैली संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत आणि यामागील मुख्य कारण असंतुलित आहार आहे. बापरे. आरोग्यदायी मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत बघूया. थोडे थोडे पण वेळेवर खाणे. स्थानिक व हंगामी अन्नाला प्राधान्य देणे. जंक फूड आठवड्यातून जास्तीत जास्त एकदाच खाणे. प्रक्रियायुक्त अन्नाऐवजी ताज्या भाज्या, फळांना स्थान देणे. आहारासोबतच नियमित व्यायाम आणि योग किंवा चालणे. संतुलित आहार हा कोणताही कठीण नियम नाही, जो जाणीवपूर्वक निवडलेली जीवनशैली आहे. योग्य प्रमाणात घेतलेला पौष्टिक आहार आपल्या शरीराला निरोगी ठेवतो आणि मनाला स्थैर्य देतो. लक्षात ठेवा, औषधापेक्षा आहार हा श्रेष्ठ आहे. व्हेरी गुड. आता आणखीन एक टीप आहे मित्रांनो, बघूया काय ते. रक्तदान आणि गैरसमज काय ते बघूया. रक्तदान केल्याने कोणत्याही प्रकारची दुर्बलता येत नाही. रक्तदान केल्यानंतर थोडा वेळ आराम करून पुन्हा आपली दैनंदिन कामे करू शकतो. व्हेरी गुड. मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे दान आहे. ते कोणाचे अमूल्य जीवन वाचविण्यासाठी सहाय्यक ठरू शकते. विडंबना हीच आहे की रक्तदानाच्या संबंधात लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. बापरे. त्यामुळे ते रक्तदान करण्यास कचरतात. प्रत्यक्षात पाहण्यात आले आहे की रक्तदान ही एक सुलभ प्रक्रिया आहे. त्याविषयी पसरलेले गैरसमज दूर केल्याने ब्लड बँकांमध्ये रक्ताचा तुटवडा भासणार नाही. व्हेरी गुड.
रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. केवळ मानसिक संकुचितपणा आणि अज्ञान, भीती हेच आहे मुख्य अडथळे. रक्तदान केल्याने कोणत्याही प्रकारची दुर्बलता येत नाही. रक्तदान केल्यानंतर थोडा वेळ आराम करून आपण पुन्हा आपली दैनंदिन कामे करू शकतो. व्हेरी गुड. एका निरोगी व्यक्तीच्या शरीरात 4 ते 5 लिटर रक्त असते. रक्ताचे द्रव आणि ठोस भाग असतात. ठोस भागाचे 3 प्रकार असतात. त्यात लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी तसेच प्लेटलेट्स. द्रव भागात सुमारे 95% पाणी असते. कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. एका वेळी सुमारे 300 cc रक्त दिले जाऊ शकते आणि ही क्रिया 5 ते 10 मिनिटात पूर्ण होते. व्हेरी गुड. रक्तदान केलेल्या रक्ताची पूर्तता 3 ते 6 तासात आपोआप स्वतःच होते. हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. रक्तदान केल्यानंतर 3 ते 6 तासात तेवढेच रक्त पुन्हा त्याची पूर्तता शरीर आपोआप करते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या रक्ताचा ग्रुप, प्रकार आणि फॅक्टर माहिती करून घेऊन आपल्याजवळ ठेवायला हवा. यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी त्याला रक्ताच्या गटाचे रक्त त्वरित दिले जाऊ शकते किंवा त्याचे रक्त घेता येऊ शकते. जर प्रत्येक व्यक्तीने हे ठरवले की तो नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तदान करत राहील तर रक्ताचा तुटवडा कधीच भासणार नाही. फार छान. आणखीन एक छोटीशी टीप आहे मित्रांनो, बघूया. लाजल्यानंतर चेहरा लाल का होतो? लाजणे हा एक संवेग आहे. त्याचा संबंध संकोचितपणाशी आहे. संकोच होताच आपल्या आधी उक्क ग्रंथीमधून ॲड्रेनलिनचा स्राव होऊ लागतो. त्यामुळे ॲड्रेनलिन सायक्लोज नावाचा एन्झाईम क्रियाशील होत असतो. त्यामुळे सायक्लिन AMPचा स्तर वाढत असतो. सायक्लिन AMPचा स्तर वाढल्यामुळे रक्तवाहिन्या पसरतात आणि आपल्या चेहऱ्यावर रंग लाल व गुलाबी होतो. शरीराच्या इतर भागाच्या तुलनेत आपल्या गालामध्ये रक्तवाहिन्या जास्त असतात. त्या जास्त जाड असतात आणि पृष्ठभागाच्या जवळ असतात. त्यामुळे त्याचा परिणाम स्पष्ट दिसतो. अरे वा, व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.